T20 वर्ल्ड कपचा संघ मात्र तरुण खेळाडूंचा झाला। त्यावेळी राहुल द्रविडनं बीसीसीआयकडे कर्णधार म्हणून धोनीचे नाव सुचवलं। धोनीच्या रूपात भारताला असाच एक दमदार व्यक्तिमत्वाचा कर्णधार गवसला। बॉलिवूडमध्ये त्याच्यावर सिनेमा तयार झाला जो हिट झाला। धोनीचे कष्ट आपण सिल्वर स्क्रीनवर पाहिले, पण फिटनेसचं महत्त्व भारतीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं कोणी रुजवलं तर ते विराट कोहलीने। इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्यांच्याच मैदानात विराट अगदी सहज धमाके करून आला। गार्डन में कौन कौन घूम रहा है असं सामना दरम्यान वडिलकीच्या आविर्भावात दरडावताना हलक्या फुलक्या क्षणी गार्डन मध्ये फिरणाऱ्या याच सहकाऱ्यांना जेवायला घेऊन जाणारा रोहित शर्माच असतो। मुंबई का राजा कौन, रोहित शर्मा अशी प्रेमपूर्वक आरोळ्या वानखेडेवर घुमल्या तेव्हा रोहितचे डोळे सुद्धा पाणावले। मंडळी नमस्कार, मी विलास बडे। पॅनोरमा 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बदल हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे। तुमच्या आमच्या मोबाईल मधले ॲप सुद्धा आठवड्याला अपग्रेड होत असतात। फार दूर कशाला जायचं, आपला मोबाईलही अपग्रेड करावा लागतोच की। भारतीय क्रिकेटमध्ये सुद्धा असेच अपग्रेड किंवा स्थित्यंतर सुरू असतात। भारतीय क्रिकेट आणि बदल किंबहुना स्थित्यंतर म्हटलं की आपल्याला आठवतात सध्या कारकिर्दीतले अखेरच्या टप्प्यात असणारे विराट कोहली आणि रोहित शर्मा। गेली काही वर्ष या दोन सुपरस्टार भोवती फिरणारं इंडियन क्रिकेट आता शुभमन गिल सारख्या तरुण तडफदार नेतृत्वाच्या हाती सरकतंय हे आपण बघतोय। साधारण 2006-07च्या नंतरचा भारतीय क्रिकेटचा कालखंड थोडा आठवून बघा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पारंपरिक कसोटी आणि वनडेसह T20 हा क्रिकेटचा एक नवा प्रकार पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता। सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा त्या काळातल्या हिरोजने खिलाडू वृत्तीनं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे पहिल्या वर्ल्ड कप T20 स्पर्धेला निघालेल्या भारतीय संघाचं नेतृत्व तेव्हा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवलं गेलं। धोनी नावाच्या अवलियाची ती एक प्रकारे एक जबरदस्त एंट्री होती। अर्थात त्याआधी धोनीनं कसोटी आणि वनडेचा वर्ष 2 वर्षाचा अनुभव घेतला होता। T20 वर्ल्ड कपचा संघ मात्र तरुण खेळाडूंचा झाला। त्यावेळी राहुल द्रविडनं बीसीसीआयकडे कर्णधार म्हणून धोनीचे नाव सुचवलं। तरुण संघ असल्यानं जेतेपदाच्या वगैरे फारशा अपेक्षा कोणालाच नव्हत्या। मात्र कर्णधार धोनीनं एकाच वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करायचं, फार पुढचा विचार करायचा नाही अशी खुणगाठ आपल्या सहकाऱ्यांना बांधून दिली। विशेष म्हणजे आपली ही विचारसरणी धोनीनं आजही कायम ठेवली आहे। तर आपण त्या वर्ल्ड कप विषयी बोलतोय। धोनीच्या तरुण तडफदार संघानं दक्षिण आफ्रिकेत T20 जगज्जेतेपद पटकावलं। भारताच्या क्रिकेटला नवा हिरो गवसला। डॅशिंग, देखणा, हजरजबाबी, चाणाक्ष असं धोनीचं व्यक्तिमत्व। एरवी सामन्याला सुरुवात होण्याआधी प्रतिस्पर्ध्याला आपली देहबोली आणि व्यक्तिमत्वानं बॅकफुटला धरणारे कर्णधार क्रिकेटपटू त्याकाळी होते। तेव्हाचा वेस्ट इंडिजचा संघ, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अक्रम आणि वकारचा पाकिस्तान संघ यांचा दरारा आठवून बघा। धोनीच्या रूपात भारताला असाच एक दमदार व्यक्तिमत्वाचा कर्णधार गवसला। त्या संघात 20 वर्षाच्या मुंबईकर रोहित शर्माचा सहभाग होता। त्या जगज्जेतेपदानंतर काही महिन्यांच्या फरकानं मलेशियात विराट कोहलीच्या युवा भारतीय संघानं 19 वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली। भारतीय क्रिकेटमधल्या स्थित्यंतराची ती नांदी म्हणायला हवी। सचिन, राहुल, लक्ष्मण, अनिल कुंबळे यांची जागा आता धोनी, विराट, रोहित अशी पुढची पिढी घेत होती। युवा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या विराटच्या संघात रवींद्र जडेजा हे नाव होतं बरं का। अर्थात धोनी, रोहित आणि विराट ही त्रिमूर्ती सातत्यानं कामगिरी, नेतृत्व, कौशल्य या बळावर भारतीय क्रिकेटची सुपरस्टार ठरली। त्यांचा दबदबा आजही कायम आहे। मुळात काळ बदलत असतो तशा प्रत्येक फील्डमध्ये सेवा सुविधाही येत असतात। धोनी, रोहित आणि विराट यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं
त्यावेळी क्रिकेट या खेळानेही काट टाकायला सुरुवात केली होती. क्रिकेटपटूला आपल्यातल्या उपजत गुणांसह खणखणीत फिटनेसही आवश्यक वाटू लागला होता. वेंगसरकर, गावस्कर, कपिल यांची जी पिढी होती ती जिममध्ये व्यायाम करणारी पिढी नव्हती. पण द्रविड, सचिन यांच्या जनरेशन पासून त्याला थोडीफार सुरुवात झाली. पण फिटनेसचं महत्त्व भारतीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं कोणी रुजवलं तर ते विराट कोहलीनं. आज आपण ज्या तिघांबद्दल बोलतोय त्यात धोनी, विराट, रोहित यांनी भारतीय क्रिकेटला आपल्या पराक्रमानं आणखी उंचीवर नेलं. काही व्यक्तिमत्व ट्रेंड सेटर असतात, त्यापैकी हे तिघ जण. धोनी, त्यानंतर विराट कोहली आणि अलीकडे रोहित शर्मा यांनी भारतीय संघाच्या नेतृत्वाची जणू व्याख्याच बदलली आहे. कर्णधार म्हणून गांगुलीनं प्रतिस्पर्ध्याच्या आरेला कार्य करायचे धडे सगळ्यांना घालून दिले. पण तो सर्वसमावेशक संघनायक या व्याख्येत बसणारा नव्हता. धोनी आणि रोहित खऱ्या अर्थानं संघनायक झाले. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची शक्तिस्थानं ओळखून आवश्यक त्या ठिकाणी सूचक गुणवत्तेचा वापर या दोघांनी केला. कोणत्या खेळाडूला कुठे संधी द्यायला हवी याचे या दोघांना अचूक ज्ञान होतं. विराट, रोहित आणि त्याआधी धोनी यांनी भारतीय संघात खेळाची आधुनिक संस्कृती रुजवली. आधुनिक संस्कृती म्हणजे काय तर सरावासह फिटनेसचंही महत्त्व. आणखी एक पैलू खास करून रोहित शर्माच्या नेतृत्वात दिसला आणि तो म्हणजे मैदानाबाहेर तुम्ही खास दोस्त नसलात तरी मैदानात हेवेदावे विसरून एकजुटीनं काम करण्याचा, सगळ्यांनी एकत्र येऊन यशाचे हटके सेलिब्रेशन करण्याचा. गेल्या वर्षीचा T20 वर्ल्ड कप आपण जिंकलो. त्यावेळी प्रत्येक सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये होणारं गेट टुगेदर आठवतंय का बघा. हे सगळं या तिघांच्या एंट्रीनंतर भारतीय संघात प्रकर्षानं दिसायला लागलं. तुम्ही बघितलं असेल. धोनी, रोहित आणि विराट बद्दल बोलायला सुरुवात केली आहे तर मी पहिल्यांदा धोनीच्या विषयाला हात घालेन. महेंद्रसिंग धोनी, हवं तर माही म्हणूया आपण. दमदार खेळ, कामगिरीतून व्यक्त होणारी हातोटी अशा धोनीच्या प्रेमात भारतच नाही तर शेजारी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुद्धा पडले. धोनीचे षटकार, केशरचना आणि डॅशिंग व्यक्तिमत्वानं जगभरातील क्रिकेट प्रेमींना त्याच्या अक्षरशः प्रेमात पाडलं. त्याच्या क्रिकेटचं आणि हेअरस्टाईलचं अनुकरण होणं स्वाभाविक होतं. तो रोज अमुक 1 लिटर दूध पितो अशी माहिती कुणीतरी आणली आणि भारतात म्हणे दुधाचा खप वाढला. असो, काही महिन्यांनी धोनीलाच ही अफवा असल्याचं स्पष्ट करावं लागलं. पण यातनं काय दिसलं? त्याची क्रेज. मुळात माही निग्रही होता, आहे. बघा ना, आज 40शीत सुद्धा तो IPL मध्ये खेळाडू म्हणून खेळतोय. त्याच दमानं छोट्या शहरातून पुढे येणाऱ्या प्रत्येकाला जो संघर्ष करावा लागतो तो सगळा त्याच्याही वाट्याला आला. त्यालाही तो चुकला नव्हता. बॉलिवूडमध्ये त्याच्यावर सिनेमा तयार झाला जो हिट झाला. धोनीचे कष्ट आपण सिल्वर स्क्रीनवर पाहिले. लोकांनी त्याला भरभरून दाद दिली. शहरी क्रिकेटपटूंशी स्पर्धा करायची, आपल्या भारतातल्या अगणित क्रिकेटपटूंमध्ये स्वतःला सिद्ध करत टीम इंडिया स्थान मिळवायचं हे काही सोपं नव्हतं. फार दूर कशाला जायचं? झारखंड हा धोनीचा रणजी संघ प्लेट म्हणजे काहीशा दुय्यम गटातून यायचा. धोनीमुळे या संघाला लौकिक लाभला. आपलं टॅलेंट दिसावं, नोकरीही मिळावी यासाठी धोनीनं रेल्वेच्या रणजी संघाचे उंबरठे झिजवले. पण त्याला तेव्हा दाद देण्यात आली नाही. मात्र सोन्याची चमक अंधारातही उजळते तशी धोनीची गुणवत्ता हे काही लपून राहिली नाही. धोनीने भारतीय संघात अढळ स्थान पटकावलं. पुढे खूप कमी वयात भारतीय संघाच्या कर्णधाराचा एक काटेरी मुकुट त्याच्या डोक्यावर आला. काटेरी, अगदी खरं आहे, काटेरीच तो. कोट्यवधी भारतीय क्रिकेट प्रेमींच्या अपेक्षांचं ओझं या मुकुटासह फ्रीमध्ये येतं. शिवाय अपयशात कडव्या टीकेचा धनी सुद्धा व्हावं लागतं. कारण क्रेज भारतातलं क्रिकेटचं काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. भारतीय नेतृत्वाची ही बाजू ही धोनीला ठाऊक होती आणि त्यानं हे आव्हान लिहिलं पेललं. 2007चा T20 वर्ल्ड कप वानखेडेवर जिंकलेला, 2011चा वन डे वर्ल्ड कप, 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मधलं
विक्रमी जेतेपद. त्याच्या यशोशिखरांचा हा काउंट महत्त्वाच्या स्पर्धांपुरताच आहे मित्रांनो. कारण मी त्याची जेतेपदं आणि इतर विजयांच्या बद्दल सांगू लागलो तर इतर पॉडकास्टची मालिका तयार करावी लागेल. अशा बऱ्याच स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखाली आपण जिंकल्या. त्या प्रत्येक स्पर्धेने आपल्याला कितीतरी आनंद दिला. पण त्याहीपेक्षा भारतीय संघाला शिस्त किंबहुना वळण लागलं ते धोनीच्या कार्यकाळात. खेळाडूंमधली गुणवत्ता हेरत त्यांना तयार करणं, त्यांना आत्मविश्वासाचं खतपाणी घालत राहणं आणि प्रसंगी कानउघडणी करत डोस देण्याचं काम सुद्धा धोनीनं केलं. अश्विन, मुरली विजय, सुरेश रैना, विराट, कुलदीप यादव, चहल अशी बरीच मोठी यादी तयार होईल. या खेळाडूंवर धोनीचे संस्कार झाले. संघ बैठक, सरावाचे तास, मैदानातला वावर या सगळ्यांमध्ये एक वेगळेपण धोनीने आणलं होतं. संघ घडवताना कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे काही नात्यात दुरावाही आला. प्रतिमा मलिन होण्याची भीती होती. पण धोनी कधी मागे हटला नाही. रुद्रप्रताप सिंग, इरफान पठाण, युवराज सिंग ते अगदी राहुल द्रविड, सेहवाग आणि गंभीर यांच्यासारख्या निवडीवरून संघहितासाठी कठोर किंबहुना तटस्थ भूमिका घेणारा माही आपण सगळ्यांनी पाहिलाय. परदेशात म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात सुद्धा ताठ मानेनं निधड्या छातीनं लढायचं. अगदी पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजापासून अखेरच्या फलंदाजापर्यंत सगळ्यांनी हा दृष्टिकोन कोणी दिला? धोनीने. हेलिकॉप्टर शॉट हा धोनीचा ट्रेडमार्क फटका. तो ज्या सहजतेनं ते अस्त्र वापरायचा ना, कमाल. तसंच डेथ ओव्हर्समध्ये धावगती वाढवत कमी चेंडूमध्ये अधिकाधिक धावा करण्यात माही माहीर होता. पण म्हणून चमकोगिरी करत आततायी विकेट त्यानं कधीच फेकल्या नाहीत. बघा ना, यामुळेच पूर्वी 250 ते 300 धावांभोवती फिरणारे वनडेतले सामने या धोनीनं आणि त्याच्या कंपनीनं 350 पावणे 400 वर नेले हो. आपल्यानंतर कोण फलंदाजी करणार आहे, सोबत असलेल्या फलंदाजासोबत धावा जलद गतीनं कशा वाढवता येतील, आघाडीच्या फलंदाजांमध्ये परिस्थितीनुसार केलेले बदल, हे असे हिशेब त्याच्या डोक्यात सतत सुरू असायचे. अतिशय शांतपणे. फलंदाज म्हणून शतक, अर्धशतक याचा मोह धोनीच्या देहबोलीत तुम्हाला कधीच दिसला नसेल. तो तेव्हाही संघनायक होता आणि आत्ताही आहे. तरी कसोटीत 5,000च्या आसपास धावा, वनडे 10,000 प्लस धावा, हे त्याचं किती मोठं यश मानावं लागेल. आपण मगाशीच म्हटलं की स्वदेश असो की परदेश, प्रतिस्पर्ध्याला कामगिरीतून उत्तर देताना धोनीनं स्वतःसह आपल्या सहकाऱ्यांच्या देहबोलीत सुद्धा एक प्रकारचा आत्मविश्वास दिसेल हे आवर्जून पाहिलं. अनेकांना त्यानं आत्मविश्वास दिला सुद्धा. पुढे खेळाडू, कर्णधार म्हणून सुद्धा लौकिक लाभला तो स्थिर स्थावर झाला. अनुभव गाठीशी आला. त्यानंतर माहीनं टीकाकारांना थेट उत्तर द्यायला सुरुवात केली. 2016 मध्ये भारतात झालेल्या T20 वर्ल्ड कपच्या दरम्यान त्यानं ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा पत्रकाराला भर पत्रकार परिषदेत बाजूला बसून दिलेल्या कानपिचक्या आजही लक्षात आहे. आठवतंय? निवृत्तीचा थेट प्रश्न त्या पत्रकारानं धोनीला केला आणि मग धोनीनं काही प्रश्न विचारून संबंधित पत्रकाराची अक्षरशः बोलती बंद केली. मंडळी, आजही यूट्यूबवर हा व्हिडिओ सतत लाईक्स मिळवतोय. तुम्ही तो पाहिला असेल. अर्थात नाण्याच्या दोन बाजू असतात, पण एक गोष्ट लख्ख प्रकाशासारखी स्पष्ट आहे आणि ती म्हणजे धोनीनं त्याच्या नंतरच्या आणि अनेक भावी पिढ्यांना आत्मविश्वासाचं बळ दिले. तुम्ही फारशा सुविधा नसलेल्या गावखेड्यातून पुढे येऊन चमकू शकता. वाटेत कितीही अडथळे आले तरी त्यावर सतत मात करू शकता. रांची सारख्या विभागातून पुढे येत भारतीय संघाचं यशस्वी कर्णधार होऊ शकता. हे त्यानं या जगाला दाखवून दिले. वाल्याचा वाल्मिकी होणं ही संकल्पना आपल्या मराठीत खूप प्रचलित आहे. ही गोष्टही आपल्याला ठाऊक असेल. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचं अगदी तसं झालंय. बरं, यातही एक मुद्दा मला प्रामुख्याने अधोरेखित करायचा आहे. तो म्हणजे विराटनं फिटनेसवर पूर्णपणे लक्ष द्यायचं ठरवलं. तेव्हा त्याचा फॉर्म हरपला होता किंवा त्याच्या धावा होत नव्हत्या असं काही नव्हतं. तरीही एखाद्या ॲथलीटला शोभेल अशी आपली शरीरयष्टी पाहिजे हे त्यानं मनावर घेतलं.
यातही एक पॉइंट असा आहे मित्र, की एरवी आपल्यामुळे कुणीतरी आदर्श असतो आणि आपण त्याच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे मार्गक्रमण करतो. फिटनेसच्या बाबतीत विराट पुढे असं कुठलंही उदाहरण नव्हतं. तो स्वतः आदर्श झाला. त्यानं आजही 2 प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा जो फिटनेस राखलाय ना, लाजवाब. तो फिटनेस आजच्या टीम इंडियातल्या अनेक तरुण खेळाडूंकडे सुद्धा नाहीये. विराटला फिटनेसचं महत्त्व कळलं, पटलं आणि त्याने आपल्यात ते रुजवलं. महाकठीण यो-यो टेस्टमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्या या क्रिकेटपटूला दुखापतींवरचे उपचार, त्यानंतर घ्यावं लागणारं रिहॅब याची कधीच गरज भासली नाही. म्हणूनच बघा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्यांच्याच मैदानात विराट अगदी सहज धमाके करून आलाय. त्यामुळे शिस्त अंगात भिनली, वेळेचं महत्त्व कळलं, सरावासह ऐन सामन्यात सुद्धा त्याची कामगिरी बहरत राहिली. विराट म्हटलं की मायदेशासह अगदी परदेशात सुद्धा त्याच्या अनेक खेळी आपल्या डोळ्यासमोर तरळतात. पण कर्णधार म्हणून हा माणूस किती यशस्वी किंबहुना कसा होता याचं कौतुक तुलनेत थोडं कमी झालं. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आपल्याला फिटनेस, सामने, सराव याचं गांभीर्य हवं या मताचा विराट आहेच. मात्र म्हणून संघात अतिशिस्त भिनवणं त्याला कधीच पटलं नाही. तुम्हाला आठवत असेल तर कर्णधार म्हणून त्याच्या कार्यकाळात त्याचे आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेंचे अनेक वेळा मतभेद झाले. कुंबळेंचा अतिवक्तशीरपणा विराटला खटकत होता. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर कुंबळेंनी खेळाडूंना फैलावर घेतलं. ते देखील विराटला फारसं काही रुचलं नव्हतं. कारण कर्णधार म्हणून संघाला हाताळण्याची त्याची एक पद्धत होती. एखाद्या कर्णधाराच्या कार्यकाळात बहरलेल्या खेळाडूंची नावं सांगता आली म्हणजे त्या कर्णधाराला आपण यशस्वी संघनायक म्हणतो. विराटबाबत अशी काही नावं नक्की सांगता येतील आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. तज्ज्ञांसह खुद्द सिराजनेही अलीकडे आपल्या यशात विराटचा टच असल्याचं आवर्जून सांगितलं. विराटला मैदानावर पाहणं हा कायम एक आनंदाचा भाग होता. विषय खेळाडू घडवण्याचा निघालाय, मग संघबांधणी आणि खेळाडूंच्या पाठीशी खंबीर उभं राहणं या गोष्टीही ओघानं आल्याच की. मुंबईकर रोहित शर्मा या सगळ्या गोष्टींची पूर्तता करतो. गार्डन में कौन कौन घूम रहा है असं सामना दरम्यान वडिलकीच्या आविर्भावात दरडावताना हलक्या फुलक्या क्षणी गार्डनमध्ये फिरणाऱ्या याच सहकाऱ्यांना जेवायला घेऊन जाणारा रोहित शर्माच असतो. आनंद साजरा करत सहकाऱ्यांसह अगदी बिनधास्त नृत्य करणं. बुमराह, विराट सारखे सिनियर सहकारी ते सरफराज, पंत यांच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांना देखील ज्याचं छान ट्युनिंग जमतं तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजारा फलंदाजीत चिवट असला तरी क्षेत्ररक्षण करताना त्याला लपवावं लागतं याचं भान रोहितला असतं. कामगिरी नीट होत नसल्यानं संघाबाहेर बसण्याचा नियम कर्णधार असताना जो स्वतःलाही लागू करतो, तेव्हा हा संघनायक संघहित किती जपतो याचा अंदाज येतो. विराटच्या कर्णधार म्हणून कार्यकाळात प्रशिक्षक अनिल कुंबळे, तसंच शिखर धवन, मुरली विजय असे काही खेळाडू संघाबाहेर गेले. त्यामागे कारणंही तशी असतील, पण त्याची नकारात्मक चर्चा मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावर झाली. प्रत्येक घरात भांडणं असतातच, पण ती चव्हाट्यावर येणं दुःखद असतं. रोहितच्या कार्यकाळात असं कधीही घडलं नाही. संघाबाहेर जाणाऱ्या खेळाडूशी संवाद साधून त्याला पूर्वकल्पना देण्याचा शिरस्ता रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने घेतला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी खऱ्या अर्थानं बहरली. हा संघ एक ब्रँड म्हणून प्रस्थापित झाला. मात्र पडत्या काळात रोहितला कर्णधार पदापासून लगेचच दूर करताना या संघानं आपलं व्यावसायिक हित जपलं. रोहितच्या चाहत्यांनी मात्र आपला सगळा राग, भडास काढलेली आपण बघितली. मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन, नवा कर्णधार हार्दिक पांड्या यांना रोहित प्रेमींच्या रोषाला सामोरं जावं लागलं. एखाद्या सिने अभिनेत्यानंतर असं प्रचंड प्रेम क्रिकेटपटू म्हणून कदाचित रोहितच्याच वाट्याला आलं असावं. मुंबई का राजा कौन, रोहित शर्मा, रोहित शर्मा अशी प्रेमपूर्वक आरोळ्या वानखेडेवर घुमल्या तेव्हा रोहितचे डोळे सुद्धा पाणावले होते. आपल्यापैकी फारच कमी जणांना आठवत असेल की हा मुलगा भारतानं जिंकलेल्या पहिल्या T20 जगज्जेतेपदाच्या संघातही होता.
पण 2011च्या वन डे वर्ल्ड कपच्या संघात त्याला स्थान मिळालं नव्हतं. ही पोकळी पुढे कर्णधार म्हणून T20 वर्ल्ड कप जेतेपद, ICC चॅम्पियन करंडक जेतेपदासह त्यानं भरून काढले. अर्थात भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळवत ते भक्कम करण्यामागेही खूप परिश्रम होते त्याचे. निवड समितीचं लक्ष वेधून घेत त्यानं देशांतर्गत स्पर्धात केलेल्या चमकदार कामगिरीनं त्याने आपलं ते स्थान पटकावलं. असंच स्वतःला सिद्ध करणाऱ्या एका देशांतर्गत T20 खेळीत मुश्ताक अली T20 स्पर्धेत त्यानं 45 चेंडूमध्ये नाबाद 101 धावा तडकवल्या होत्या. T20 क्रिकेटमधील हे भारतीयाचं पहिलं शतक ठरलं होतं. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील त्या सामन्यात षटकार खेचताना रोहितनं पहिल्या मजल्यावरच्या एका दालनाची काच फोडली होती. त्यानंतर हा खेळाडू भारतीय संघात स्थिरावला आणि मग त्यानं मागे वळून कधी पाहिलं नाही. धावांच्या गणितात सचिन, द्रविड आणि विराट यांच्या नावावर कैक विक्रम असतील, पण इथं रोहितच्या नावावर शतकं आणि अर्धशतकांच्या सोबत 3 वन डे द्विशतकांची नोंद आहे. आत्ताच आपण तो T20तल्या भारताचा कर्णधार शतकवीर असल्याचा उल्लेख केला. वन डे क्रिकेटमध्ये आता शतक आउटडेटेड झालंय. हे रोहितनं 3 द्विशतकं झळकावून या जगाला दाखवून दिलं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर तो ट्रेंड सेटर झालाय. अनेक तज्ज्ञ, समीक्षक आणि खुद्द विराटही म्हणतो, मी धावांच्या राशी घातल्या असतील, पण क्रिकेटचे अस्सल फटके आणि नैसर्गिक फलंदाजी बघायची असेल तर रोहितची फलंदाजी बघा. तृप्त झाल्याची भावना काय असेल हे तुमच्या लक्षात येईल. धोनी, विराट आणि रोहित, भारताच्या या 3 सुपरस्टार खेळाडूंनी दिलेला हा वारसा आता टीम इंडियाच्या नव्या फळीला पुढे न्यायचा आहे. गिल कसोटी संघाचा कर्णधार आहे, तर सूर्यकुमार T20 संघाचा. सूर्याचं वय 34 आहे. हा आकडा बघता त्याला सोबत घेत भविष्याचा विचार करता येणार नाही. त्यामुळे शुभमन गिल किंवा ऋषभ पंत यांना डोळ्यासमोर ठेवून भविष्याची गुंतवणूक करावी लागणार आहे. सौरव गांगुलीनंतर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांनी दडपण आणि भीती झुगारून खेळण्याची जी पद्धत टीम इंडियात रुजवली ती पुढे कायम राखण्याचं काम शुभमन गिलला पार पाडायचं आहे. मात्र इथं एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की गिलनं आता कुठे सुरुवात केली आहे. त्याला आत्ताच लंबी का घोडा वगैरे म्हणता येणार नाही. त्याला जमलंच नाही तर नेतृत्व बदलाला पुन्हा सामोरं जावं लागेलच. मात्र या नव्या पिढीला शिकता येईल अशी बरीच व्यक्तिमत्व भारतीय क्रिकेटमध्ये आहेत. धोनी, रोहित आणि विराट ही त्यातलीच एक खास त्रिमूर्ती, ज्यांनी गेल्या पाव शतकातलं क्रिकेट अविस्मरणीय केलंय. आपल्या सगळ्यांना भरभरून दिलंय. प्रतिस्पर्ध्याला ज्याचा सुगावा लागत नाही अशा शांत संयमी कर्णधाराचं उदाहरण धोनीनं जगासमोर पेश केलं. अर्थात त्याची शिस्त कडवी होती. चुकांबद्दल कानउघडणी करताना त्याचे शब्द थेट चुका करणाऱ्याला सुतासारखा सरळ करतात, असं मागे सुरेश रैना म्हणाला. मेहनतीला पर्याय नसतो, फिटनेसला तोड नसते आणि खेळावर प्रेम, श्रद्धा ठेवण्याचा पायंडा विराटनं घालून दिला. तर रोहित म्हणजे बुद्धिमान क्रिकेटपटूचं मूर्तिमंत उदाहरण. असा खेळाडू ज्याच्याकडे खेळाची नैसर्गिक गुणवत्ता आणि क्रिकेटला आवश्यक सुपीक डोकं आहे. ही मंडळी भारतीय क्रिकेटची आजची ब्रँड अँबॅसिडर आहे. गेल्या 25 वर्षात थोडंसं डोकावून बघा. धोनीनं आपल्याला जिंकण्याची सवय लावली, विराटनं लढायला शिकवलं, तर रोहितनं रुबाबात वर्चस्व गाजवण्याचा परिपाठ घालून दिला. त्यांनी दिलेल्या खेळातल्या या आनंदाबद्दल आपण सदैव त्यांचे ऋणी राहू.